हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रिपरेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी एक कंप्लीट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशनची आपण महत्त्वाची प्रश्न डिस्कस करणार आहोत. सो आजच्या या सेशनमध्ये टाईम अँड वर्क जो आपला टॉपिक आहे त्याची महत्त्वाची प्रश्न आपण डिस्कस करूयात. यासोबतच तुम्हाला महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. यासोबत स्टुडंट्स तुम्हाला 25 दिवसाची आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये स्पेसिफिकली इफ वी टॉक अबाउट 14 मार्चपासून ही सिरीज जी आहे स्टार्ट झालेली आहे पेपर 1 प्रिपरेशनसाठी. सिमिलरली पेपर 2चे पण आपल्याकडे सब्जेक्ट्स आहेत. सो पेपर 2च्या टेस्ट सिरीजच्या एनरोलमेंटसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा. यासोबतच पेपर 1चे जे टेस्ट सिरीज आहेत त्यामध्ये तुम्हाला 50 टेस्ट इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत स्टुडंट, आणि प्रत्येकी टेस्टमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स यामध्ये दिसतील. ठीक आहे. सो या टेस्टच्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता, ॲनलाईज करू शकता. तुम्ही एक्झामिनेशनमध्ये कुठे स्टँड करत आहात ते तुम्हाला समजून जातील. आणि स्टुडंट या टेस्टमधली विचारल्या जाणारी प्रश्न डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात. म्हणून या टेस्टचं प्रॉपरली जर तुम्ही स्टडी केलं तर इट विल बी मच मोर हेल्पफुल फॉर यू. यासोबतच तुम्हाला टेस्टचे सोल्युशन्स पण यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा. टेस्ट सिरीजच्या एनरोलमेंटसाठी फक्त व्हॉट्सअप केल्यावरती सुद्धा तुम्हाला टेस्टला जे आहे आम्ही ॲक्सेस देऊ. फीस जी आहे 999 रुपीज फक्त. पेपर 1 आणि पेपर 2ची जर तुम्हाला टेस्ट सिरीज दोन्ही हवे असते तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. यासोबतच फ्री व्हिडिओज ॲक्सेस करण्यासाठी ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोर नावाच्या आयकनवरती क्लिक करा. माय कोर्सेस पेजमध्ये कोर्सला सर्च केलास पेपर 1चा पेपर 2चा, खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. तुम्ही तिथून कॉन्टेंटमध्ये जाऊन फ्री व्हिडिओज जे आहेत ॲक्सेस करू शकता स्टुडंट्स. सो आजच्या लेक्चरला आपण टाईम अँड वर्क जो आहे हा टॉपिक जो आहे एकदम डिटेलमध्ये स्टडी करूयात. बट टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी काही बेसिक्स जे आहेत ते आधी मी तुम्हाला थोडेसे कवरअप करून घेते, देन विल मूव्ह फॉर द क्वेश्चन्स. आता टाईम आणि वर्क टॉपिकचं नावच आहे बरोबर, तर या दोघांमध्ये एक रिलेशन पण एक्झिस्ट करतं. ठीक आहे. टाईम अँड वर्कमध्ये एक रिलेशन पण तुम्हाला एक्झिस्ट करतं, ते पाहूयात आपण पुढे. एक लक्षात असू द्या स्टुडंट्स, वर्क जे दिलेलं असतं तुम्हाला ते कधीही मेन्शन नसतं. म्हणजे काय, वर्क किती आहे, वर्कची क्वांटिटी किती आहे हे कधीही सांगल्या गेलेलं नसतं. हा तुम्हाला वर्क सांगलं जाईल की एखादी व्यक्ती जी आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत आहे, PPTवरती काम करत आहे, प्रोजेक्टवरती काम करत आहे, किंवा घराला पेंट करत आहे. पण तुम्हाला हे सांगल्या जात नाही घर किती मोठं आहे किंवा छोटा आहे. सिमिलरली PPT किती मोठी आहे किंवा छोटी आहे, प्रोजेक्ट किती मोठा आहे किंवा छोटा आहे. तो प्रोजेक्ट जो आहे समजा 10 पेजेसचा आहे का 12 पेजेसचा आहे तुम्हाला सांगितलं जात नाही. फक्त तुम्हाला इथे सांगितलं जाईल की एक व्यक्ती XYZ काम करत आहे. सो ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला काम तर मेन्शन केलं जातं, पण काम किती आहे हे कधीच मेन्शन केल्या जात नाही. म्हणून नेहमी वर्क आपण किती घेणार आहात, 1 युनिट. नेहमी या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण वर्क किती घेणार आहात स्टुडंट, 1 युनिट घेणार आहात. किती, 1 युनिट. ऑलवेज रिमेंबर, वर्क आपण किती घेत आहोत, 1 युनिट. मग 1 युनिट तुमचं वर्क एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायचं असेल किंवा प्रोजेक्ट कंप्लीट करायचं असेल तरी पण आपण ते काम किती घेणार आहोत, 1 युनिटच घेणार आहोत. यानंतर जो रिक्वायर्ड टाईम आहे हे काम कंप्लीट करण्यासाठी त्याचं, आणि एका दिवसामध्ये आपण किती काम कंप्लीट करणार आहोत त्या दोघांमध्ये एक रिलेशन असणार आहे. काम कंप्लीट करणं आणि कंप्लीट करणं म्हणजेच पूर्ण करणं, आणि एका दिवसाचं काम, एक दिवसमध्ये तो माणूस किती काम करत आहे या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. दॅट इज आय कॉल्ड म्हणजे 1 डे वर्क आपण त्याला असं बोलतो. एक दिवसाचं काम म्हणजेच काय स्टुडंट, 1 डे वर्क. सो 1 डे वर्क आणि वर्क कंप्लीशन या 2 टर्म्समध्ये एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे. कसं आहे तुम्हाला एक्सप्लेन करते. समजा एखादी व्यक्ती X दिवसामध्ये काम तिचं फिनिश करायला लागली किंवा पूर्ण करायला लागली, तर त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम असणार आहे 1/x. ओके. समजा एखादी व्यक्ती 7 दिवसामध्ये काम फिनिश करत असेल तर तिचं एका दिवसाचं किती काम असणार आहे स्टुडंट, 1/7. 1/7 तिचं एका दिवसाचं काम असणार आहे. समजा एखादी व्यक्ती 4 दिवसामध्ये तिचं काम पूर्णपणे संपून टाकत असेल तर तिचं एका दिवसाचं काम किती असणार आहे स्टुडंट, 1/4. म्हणजे 1/4 हिस्सा ती पूर्ण कामाचा संपवेल एका दिवसामध्ये. 1 डे वर्क. अशा पद्धतीने आपण हे रिलेशन बिल्ड करतो. कशामध्ये, कंप्लीशन ऑफ दी वर्क आणि 1 डे वर्कमध्ये. त्यालाच आपण एका दिवसाचं काम किंवा काम पूर्ण करणे या दोघांमध्ये हे रिलेशन आहे, हे नातं आहे. हे लक्षात जर तुम्ही घेतलात तर तुमचा
ऑलमोस्ट 80% ऑफ द टॉपिक इथेच कवरअप झाला असं समजा. ठीक आहे. ह्याच्या मदतीने आपण मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जसं की समजा क्वेश्चनचा टाईप 1 मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. टाईप 1मध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला, एखादी व्यक्ती आहे ए, दुसरी एक व्यक्ती आहे बी. ठीक आहे. तुम्हाला इथे सांगलं जाईल ए नावाची व्यक्ती जी आहे समजा एक्स दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे आणि बी नावाची एक व्यक्ती आहे ती वाय दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे. ठीक आहे. पूर्ण म्हणजेच काय, कंप्लीट करत आहे. ओके. तर यामध्ये तुम्हाला माहिती असेल हे जे डेटा प्रोव्हाइड केला आहे हे इंडिव्हिज्युअल डेटा असतो स्टुडंट. इंडिव्हिज्युअल डेटा म्हणजे काय, ए जर एकटा काम करायला लागला तर तो एक्स दिवसामध्ये फिनिश करेल. बी जर एकटा काम करायला लागला तर तो वाय दिवसामध्ये काम फिनिश करेल. समजा आपण या दोघांना एकत्र काम करायला सांगितलं, ए आणि बीला एकत्र काम करायला सांगितलं, तर ते किती दिवसामध्ये फिनिश करणार आहेत हा प्रश्न एक्झाममध्ये 100% येऊ शकतो. आणि तुम्ही पाईप्स अँड सिस्टम्समध्ये पण हे प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला हा जो प्रकार आहे हा PYQमध्ये पण दिसेल. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला या वर्क डनवरती प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. सो आता तुम्हाला हे सॉल्व्ह कसं करायचं आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट, ए जर एकटा काम केलं तर तो एक्स दिवसामध्ये काम कंप्लीट करायला लागला आहे. म्हणजे त्याचं 1 डे वर्क किती असणार आहे, एका दिवसाचं काम किती असणार आहे, 1/x. ओके. सिमिलरली बी काम पूर्ण कधी करतोय, वाय डेजमध्ये. त्याचं एका दिवसाचं काम दॅट इज 1 डे वर्क किती असणार आहे, 1 डे वर्क किती असणार आहे, 1/y. ठीक आहे. म्हणजे ए हा एक्स दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे, बी हा वाय दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे. आधी आपण या दोघांचं पण एका दिवसाचं काम काढलं. आता नंतर सिनॅरिओ काय स्टुडंट, दोघं एकत्र काम करायला लागले. आता ए आणि बी एकत्र काम करायला लागले. आपल्याला माहिती आहे दोघांचे पण 1 डे वर्क आपल्याकडे आलेले आहेत, एका दिवसाचं काम आलेलं आहे. आपण काय करूया, त्या दोघांचं आता 1 डे वर्क शोधूयात. कोणाचं, ए आणि बीचं. एका दिवसाचं काम किती असेल स्टुडंट, 1/x + 1/y. 1/x + 1/y हे काय असेल, ए आणि बी जेव्हा एकत्र काम करायला लागतील तेव्हा त्या दोघांचं 1 डे वर्क आहे. बरोबर. ह्याला आपण कसं लिहू शकतो, y + x अपॉन xy. याला कसं लिहू शकतो, y + x अपॉन xy. y + x अपॉन xy. हे काय झालं स्टुडंट, 1 डेचं वर्क झालं. 1 डे वर्क आहे. 1 डे वर्क आहे. आत्ताच मी तुम्हाला एक रिलेशन इथे सांगितलं होतं, काय की समजा एखादा माणूस 7 दिवसामध्ये काम फिनिश करत आहे तर त्याचं 1 डे वर्क किती असतं, ODW लिहिते मी, ह्याला 1/7 आहे. आता आपल्याला 1 डे वर्क माहिती आहे तर आपण सांगू शकतो हे काम किती फिनिश होणार आहे, 7 दिवसामध्ये. ह्याचं उलटं करायचं आहे. सिमिलरली इथे पहा, आपल्याला इथे 1 डे वर्क भेटला, आपल्याला इथे एका दिवसाचं काम भेटलं. यावरनं आपण सांगू शकतो की काम किती दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. कसं सांगणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर होईल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर होईल स्टुडंट. ह्यात हाच तुम्हाला मेजर डिफरन्स अंडरस्टँड करायचा आहे की एका दिवसाच्या काम आणि काम पूर्ण करण्यामध्ये काय रिलेशन आहे, काम कंप्लीट करण्यामध्ये काय रिलेशन आहे. जर हे समजलं तर तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. जसं की आता एक एक्झाम्पलमध्ये घेईल, याच क्वेश्चनवरती बेस्ड. ए नावाचा व्यक्ती होता, बी नावाचा व्यक्ती होता, राईट. एक्स आणि वायच्या ऐवजी मी तुम्हाला एक्झॅक्ट डेज सांगेल. समजा ए नावाचा व्यक्ती 2 दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे आणि बी नावाचा व्यक्ती 3 दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे, राईट. सो आपण काय म्हणू इथे, ह्याचं एका दिवसाचं काम किती राहील, एचं 1/2, बीचं एका दिवसाचं काम किती राहील, 1/3. राईट इट डाऊन. ODW म्हणजे काय, 1 डे वर्क. 1 डे वर्क. समजा दोघं एकत्र काम करायला लागले तर या दोघांचं एका दिवसाचं काम किती होईल स्टुडंट्स, 1/2 + 1/3. हे काय, 1 डे वर्क आहे. कोणाचं 1 डे वर्क, ए आणि बीचं 1 डे वर्क. आपण याला कसं लिहू शकतो, 3 + 2 डिवायडेड बाय 3 × 2. सो हे किती भेटेल, 5/6 भेटेल. 5/6 भेटेल. हे 5/6 काय आहे, ए + बीचं एका दिवसाचं काम. ओके. 1 डेचं काम आहे त्यांचं, एका दिवसाचं काम. आता ह्यांचं एका डेचं काम जर 5/6 असेल तर ए + बी काम कधी फिनिश करतील किंवा कधी पूर्ण करतील, ह्याचा रेसिप्रोकल घ्या. म्हणजेच काय, न्यूमरेटर डिनॉमिनेटर बनेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनेल. ह्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला आता इथे प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. हे कधी झालं स्टुडंट, जेव्हा 2 व्यक्ती, 3 व्यक्तीसाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ते तुम्हाला सिनारिओ मी पुढे एक्सप्लेन करेल. आधी आता आपण जे पण बेसिक्स इथे शिकले त्याला थोडंसं जर तुम्ही रिवाइंड करून पाहिलात तर आपण काय पाहिलं होतं यामध्ये
की टाईम आणि वर्क ऑलवेज आपण काय कन्सिडर करतो, एक युनिट कन्सिडर करतो. काम मेन्शन केलं जातं, पण काम किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे हे मेन्शन केलं जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितली, काम पूर्ण करणे आणि एका दिवसाच्या काममध्ये काय नातं आहे. समजा जर एक्स दिवसामध्ये काम फिनिश होत असेल तर 1/x त्याचं एका दिवसाचं काम आहे. वाईस वर्सा, समजा तुम्हाला 1/7 वन डे वर्क दिला तर यावरनं तुम्ही सांगू शकतो की 7 दिवसामध्ये तो माणूस काम फिनिश करतोय. यानंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं, ए आणि बी एकटे एकटे जेव्हा ते काम करतात तेव्हा एक्स आणि वाय दिवसामध्ये फिनिश करतात. दोघं एकत्र काम करायला लागल्यावर ते किती दिवसामध्ये काम फिनिश करतील, अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 7 पहा, हा कम्प्लिटली ह्याच्यावरती डिपेंडंट आहे आणि हा क्वेश्चन मी क्लासमध्ये पण घेतला आहे. क्वेश्चन काय पहा, रीमा कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 12 days. रीमा 12 दिवसामध्ये काम फिनिश करायला लागली अँड दॅट ऑफ सीमा ती 18 दिवसामध्ये काम फिनिश करायला लागली. प्रश्न असा आहे, जर दोघी पण एका प्रोजेक्टवरती काम करायला लागले किंवा सेम काम टुगेदरली ते एकत्र काम करायला लागले तर ते किती दिवसात फिनिश करतील. सेम एक्झाम्पल जे आत्ता आपण पाहिलं होतं, या ठिकाणी रीमा आणि सीमा दिले. फक्त रीमा किती दिवसात फिनिश करते, 12 दिवसामध्ये आणि सीमा 18 दिवसामध्ये. तर आधी काय करा, या दोघींचं पण वन डे वर्क शोधा. वन डे वर्क ODW कोणाचं, रीमा आणि सीमाचं. सो रीमाचं वन डे वर्क किती येईल, 1/12 आणि सीमाचं वन डे वर्क किती येईल, 1/18. आता या दोघी एकत्र काम करायला लागल्या, रीमा आणि सीमा. तर या दोघींचं वन डे वर्क किती येईल स्टुडंट, 1/12 + 1/18. ह्याला सॉल्व कसं करायचं, 18 + 12 / 18 × 12, राईट. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. हे किती येईल, 18 + 12 म्हणजे हे झालं 30, राईट. आणि खाली येईल 12 8 जार 96 कॅरीड 9, 12 1 जार 12 आणि वरचे 9 म्हणजे हे 21 झाले, राईट. सो 216. हे काय झालं स्टुडंट, हे काय झाली ही टोटल व्हॅल्यू. ह्या दोघांची एका दिवसाचं काम झालं, वन डे वर्क झालं. कोणाचं, रीमाचं आणि सीमाचं, या दोघींचं वन डे वर्क झालं. पण आता यामध्ये क्वेश्चन जर तुम्हाला असा विचारला की याचं, आता क्वेश्चन काय विचारलं आहे, काम कधी फिनिश झालेलं आहे. आपण काय शोधलं, वन डे वर्क. आता फिनिश करणे म्हणजेच पूर्ण करणे आणि वन डे वर्कमध्ये रिलेशन काय, त्याचा रेसिप्रोकल घ्या. न्यूमरेटर डिनॉमिनेटर बनेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनेल. म्हणजे 216 / 30 हे काय दाखवते, वर्क कम्प्लिशन दाखवते. म्हणजे काम कधी कंप्लीट होईल स्टुडंट, 216/30. ह्याला आपण लिहू शकतो 7.2 days. 7.2 daysमध्ये काम तुमचं पूर्ण होणार आहे किंवा फिनिश होणार आहे. अशा पद्धतीचा हा एक प्रकारचा आपण प्रश्न पाहिला. ठीक आहे. नेक्स्ट एक क्वेश्चन पाहूयात. A can do a piece of work in 15 days. B can do a piece of work in 20 days. If they work together, they will do in 4 days. Then the fraction of work that is left. आता पहा, पुढे तुम्हाला इथे प्रश्न असा दिला आहे की A नावाचा एक व्यक्ती आहे, B नावाचा एक व्यक्ती आहे. ए काम कंप्लीट करायला 15 दिवसामध्ये, बी काम कंप्लीट करतोय 20 दिवसांमध्ये. पण जेव्हा ए आणि बी एकत्र काम करायला लागले तर तुम्हाला आधी तर हे शोधायचं आहे, इथे काय दिलं आहे की ते 4 दिवसासाठी काम करत आहेत. आधी तर ते 4 दिवसासाठी काम करत आहेत, स्टील काहीतरी काम पेंडिंग आहे. स्टील 4 दिवसासाठी दोघं जेव्हा एकत्र काम करायला लागलेत तरी पण 4 दिवस काम केल्यावरही सुद्धा थोडंसं काम पेंडिंग आहे. तर प्रश्न काय विचारला आहे, किती काम पेंडिंग आहे, काम किती पेंडिंग आहे. 4 दिवसासाठी काम करून सुद्धा काम पेंडिंग आहे. प्रश्न प्लीज अंडरस्टँड करून घ्या. 4 दिवस काम करून सुद्धा काम पेंडिंग आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे की ते किती दिवसामध्ये त्यांचं काम किती पेंडिंग आहे. आधी तर आपण ह्याच्या मदतीने काय सॉल्व्ह करू शकतो पहा. आपल्याकडे एचं कंप्लीशन आहे 15 दिवसामध्ये, बीचं पण कंप्लीशन आहे 20 दिवसामध्ये. आपण काय करूयात, ए आणि बी किती दिवसामध्ये काम फिनिश करतील आधी हे शोधून घेऊयात. ठीक आहे. नंतर काय करायचं स्टुडंट्स, टोटल काम आपण नेहमी एक घेतो. टोटल काम आपण नेहमी एक घेतो, त्यातनं ही व्हॅल्यू वजा करायची. जसं की पहा, आता थोडंसं आपण हीच कॉन्सेप्ट अप्लाय केली प्रॉपरली तर समजून जाईल. एचं काम कधी पूर्ण होतं आहे, 15 दिवसामध्ये आणि बीचं 20 दिवसामध्ये. तर मला सांगायचं एका दिवसाचं काम किती असणार आहे, ODW परत एकदा लिहिता याला 1/15 आणि बीचं वन डे वर्क किती राहील, 1/20. दिस इज व्हॉट, दिस वॉज दी वन डे वर्क. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, ए आणि बी जेव्हा एकत्र काम करायला लागले
त्यांचं एका दिवसाचं काम किती आहे. 1 डे वर्क. वन बाय 15 प्लस 1/20. सेम जे आपण सॉल्व्ह केलं होतं त्याच पद्धतीने ह्याला पण सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो 20 प्लस 15 डिवायडेड बाय 20 इंटू 50 किती भेटणार आहे. 15 टू जा 30 म्हणजे 300 होईल. बरोबर. म्हणजे किती येणार आहे स्टुडंट. 35 डिवायडेड बाय 300 म्हणजे किती होईल. 7 जार 5 7 जा 35 5 6 जा 30 आणि 0. 7/60. 7/60 काय झालं. ए आणि बीचं 1 डे वर्क झालं. ए आणि बीचं 1 डे वर्क किती आलं आपल्याकडे. 7/60 आलं. यानंतर आपल्याला माहिती आहे ए आणि बी किती दिवसासाठी काम करते. 4 दिवसासाठी काम करतात. जेव्हा त्यांचं एका दिवसाचं काम किती आहे. 7/60 आहे. तर 4 दिवसाचं काम किती येईल. 4 डेजचं काम किती येईल. 4 दिवसाचं काम किती येईल स्टुडंट. 4 गुणिले 7/60. कसं काढलं हे. कारण हे एका दिवसाचं काम आहे. हे एका दिवसात काम करतात एवढं. तर मग 4 दिवसात किती करतील. 4 गुणिले 7/60 म्हणजे तुम्हाला इथे किती भेटणार आहे स्टुडंट. 7/15. राईट. 7/15. 15 4 जर 60. ओके. 4 1 जा 4. सिम्पल. सो यामध्ये पहा 7/15 काय आलं हे तुमचं. हे झालं तुमचं 4 दिवसाचं काम. 4 दिवसात एवढं काम करतात ते. किती. 7/15. ओके. आता आपल्याकडे आलं 4 दिवसाचं काम. आपल्याला काय विचारले स्टुडंट. काम किती पेंडिंग आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं काम किती मोठं आहे आणि किती छोटं आहे आपल्याला माहिती नसतं. नेहमी आपण कामासाठी काय घेतो. 1 युनिट घेतो. पूर्ण काम म्हणजे किती. 1 युनिट. 1 युनिटपैकी केवढं काम झालं स्टुडंट 4 दिवसामध्ये. 7/15 झालं. पूर्ण काम किती आहे. 1 युनिट. त्यातनं 7/15 काम झालंय. पेंडिंग कसं शोधणार. 1 मधनं 7/15 मायनस करून टाका. 7/15 मायनस करा. मग तुम्हाला इथे पेंडिंग वर्क भेटून जाईल. आय होप तुम्हाला ते समजलं असेल कॉन्सेप्ट जी मी बेसिकमध्ये एक्सप्लेन केली होती. नेहमी पूर्ण काम आपण 1 युनिट पकडतो. त्यातनं आपलं काम किती झालेलं आहे स्टुडंट 4 दिवसात. 7/15 झालेलं आहे. कसं सॉल्व्ह करणार मग ह्याला हे पण पहा. इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या जेव्हा आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा डिनॉमिनेटर सारखे असणं गरजेचं आहे. आणि सारखे करण्यासाठी मी इथं 15 मल्टिप्लाय करते. रूल काय. खाली केला म्हणजे वरती पण तुम्हाला करावं लागेल. सो इथे काय येईल. 15/15 मायनस 7/15 डिनॉमिनेटर सारखे झाले. बरोबर. वरच्या साईडला काय राहील. 15 मायनस 7 सो 8. हे काय झालं स्टुडंट. 8/15. 8/15 काय. तुमचं काम जे की पेंडिंग राहिले. गॉट इट. ओके. सो 8/15 तुमचं इथे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर डी. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन इंटरेस्टिंग वाटला असेल आणि सोप्पा आता वाटला असेल. फक्त लक्षात असू द्या आपल्याला काम माहिती नसतं किती आणि काय आहे. सो ऑलवेज रिमेंबर आपण 1 युनिट त्याला कन्सिडर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 3 construction workers, Akash, Sunil, Rakesh, one of his sites. They take 20, 30, 60 days respectively to do a piece of work. How many days will it take Akash to complete the entire work if he assisted by Sunil and Rakesh every third day? ओके. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओके. पहा पहिली महत्त्वाची गोष्ट तर आपल्याला माहिती आहे इंडिव्हिज्युअली जर सगळे काम करू लागले जसं की आकाश जर इंडिव्हिज्युअली काम करू लागला तर त्याला किती दिवस लागत आहेत. 20 दिवस. ठीक आहे. सुनील जर काम करू लागला त्याला 30 दिवस आणि राकेश 60 दिवसात. हे एकट्याचं इंडिव्हिज्युअल काम आहे. तर ह्या सगळ्यांचं 1 डे वर्क किती येईल. 1/20. ह्याचं किती येईल. 1/30 आणि ह्याचं किती येईल. 1/60. समजा आता हे सगळे एकत्र काम करायला लागले तर एका दिवसात ते काम किती फिनिश करतील स्टुडंट. एकत्र काम करायला लागले. आकाश आणि सुनील आणि राकेश तिघंही एकत्र काम करू लागले तर हे किती दिवसात काम फिनिश करतील. 1/20 प्लस 1/30 प्लस 1/60. ओके. आता तर काय करूया डिनॉमिनेटर सारखे करूयात. सारखे करण्यासाठी आपण काय करतो स्टुडंट. समजा 60 आहे इथे 60 आहे तर मी सिम्पली काय करेल इथे पण
2नी मल्टिप्लाय करेल 60 करण्यासाठी. इथे 2नी केलं म्हणजे वरच्या साईडला पण 2नी करते. का? कारण आपण फ्रॅक्शनचे डिरेक्ट ॲडिशन नाही करू शकत, आपल्याला सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखे लागतात. इथे पण 60 आणण्यासाठी मला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. इथे खाली 3नी गुणाकार केला, वरच्या साईडला पण 3नी गुणाकार करेल मी. ठीक आहे, म्हणजे मला काय भेटेल स्टुडंट इथे 3/60 प्लस 2/60 प्लस 1/60 म्हणजे टोटल किती येणार आहे? 3 + 2 + 1/60. अशा पद्धतीने मी कॉमनमध्ये 60 लिहू शकते. माझ्याकडे किती आला? 3 + 2 + 1 म्हणजे 6/60 म्हणजे 1/10. 6/60 म्हणजे किती येणार आहे? 1/10. हे काय झालं स्टुडंट? 1 डे वर्क झालं. आता मी थोडीशी वरच्या गोष्टी रब करते. ठीक आहे, आणि या स्लाईडला थोडंसं वरती मूव्ह करते जेणेकरून आपल्याला प्लेस इथे इनफ राहील. ओके, 1/10 आला आता आपल्याकडे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे? वर्क डन बाय आकाश इन 2 days. समजा आता आकाशने एका दिवसामध्ये काम किती केलं स्टुडंट्स? एका दिवसामध्ये आकाशने काम केलं, आकाशने टोटल काम फिनिश केलं होतं 20 दिवसात. एका दिवसाचं काम किती होतं मग त्याचं? 1/20. मग 2 दिवसात तो किती करेल? एकटा गुणिले 2. एका दिवसात 1/20 तर 2 दिवसात किती? गुणिले 2 करा सिम्पली. म्हणजे इथे किती आलं? 1/10 आलं. हे काय? आकाशचं 2 दिवसाचं काम आहे, 2 days. ओके, नंतर वर्क डन इन 3 days. ओके, आता पहा, आकाशचं 2 दिवसाचं काम 1/10 आहे आणि त्यांनी काय म्हटलं? प्रत्येकी 3 दिवसाला ते एकमेकांना मदत करतात. म्हणजे आकाशला हे दुसरे दोघं येऊन जॉईन करतात. समजा एक सिनॅरिओ एक्सप्लेन करते. पहिला दिवस आकाश एकटाच काम करणार, दुसऱ्या दिवशी पण आकाश एकटाच काम करणार. 2 दिवसापर्यंत तो किती काम करेल? 1/10, जे की मी इथं तुम्हाला दाखवले. एका दिवसात तो किती करत होता? 1/20. दुसऱ्या दिवसामध्ये किती करत होता? 1/20. दोघांना एकत्र केलं किती आलं? 1/10. ठीक आहे, एका दिवसाचं काम 1/20. 2 दिवसाचं काम किती आहे स्टुडंट? 1/10. हा पहिल्या दिवशी पण एकटा काम करत होता, दुसऱ्या दिवशी पण एकटा काम करत होता, पण तिसऱ्या दिवशी काय झालं? आकाशला हे दोघं जॉईन केले, म्हणजे यावेळेस 3 जण जॉईन करणार आहेत. जर आपण चौथ्या दिवशी पाहिला, परत आकाश एकटा काम करतोय. 5व्या दिवशी पाहिला, परत आकाश एकटा काम करतोय. 6व्या दिवशी आकाश तर काम करतोयच, प्लस त्याच्यासोबत दोघं पण काम करतात. हा क्वेश्चन आता समजला का? ज्यामध्ये पहिले 2 दिवस आकाश एकटा काम करतोय, तिसऱ्या दिवशी आकाशला हे दोघं जॉईन करतात. पण तो प्रश्न काय बोलला इथे की आकाशला किती दिवस लागणार आहेत सगळं काम करण्यासाठी, जेव्हा प्रत्येकी तिसऱ्या दिवशी आकाशला सुनील आणि राकेश येऊन जॉईन करतात. मग आपण आकाशला किती वेळ लागेल हे कसं शोधणार स्टुडंट? पहा, आता आय होप तुम्हाला हे क्वेश्चन प्रॉपरली समजलं असेल. मग आपण काय करूयात? 3 दिवसाचं काम काढूयात. 3 daysमध्ये किती काम होत आहे ते पाहूयात. पहा, 3 दिवसात किती काम होते ते कसं पाहणार? पहिले 2 दिवस तर आकाशच काम करतोय. ओके, पहिले 2 दिवस 2 days ओनली आकाश इज वर्किंग. ओके, प्लस 1 दिवस असा राहील ऑल 3 आर वर्किंग. ऑल 3 आर वर्किंग. आपल्याला माहिती आहे 2 दिवस आकाश किती काम करतोय? 1/10 करतोय. सो 1/10 लिहा. प्लस 3 जेव्हा एकत्र काम करत आहेत, ते किती करत आहेत? 1/10च करत आहे. हे पण शोधून काढलं आपण. सो 1/10 + 1/10 म्हणजे हे किती झालं? 2/10. 2/10 म्हणजेच काय? 1/5. हे 1/5 काय स्टुडंट? हे 3 दिवसाचं काम आहे. वर्क डन इन 3 days. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. वर्क डन इन 3 days. ठीक आहे, 3 दिवसामध्ये किती काम होतं आहे? 1/5 काम होतं आहे. 1/5 काम होतं आहे, राईट. मग स्टुडंट्स काम किती दिवसामध्ये फिनिश होईल? कंप्लीट कधी होईल? कंप्लीट किती होईल? 5 × 3. आता 5 × 3 का केलं? 3 days आहे आणि 1/5 काम आहे, राईट. म्हणजे 5 × 3 केल्यावरती तुम्हाला समजेल इथे 15 दिवसामध्ये तुमचं पूर्ण काम जे आहे फिनिश होणार आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला स्टार्टिंग टू एंड प्रॉपरली सगळा समजला असेल. ओके, यानंतरचा क्वेश्चन पाहूयात. हा पण क्वेश्चन मी क्लासमध्ये घेतला आहे स्टुडंट्स.
क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे पहा. 2 पेंटर आहेत P1 आणि P2 नावाचा. दोघं जेव्हा एकत्र काम करायला लागतील ते 3 दिवसामध्ये बंगलोला पेंट करून टाकतात. P1 जर एकटा काम करेल तर तो 12 दिवसामध्ये पूर्ण काम कंप्लीट करून टाकतो. प्रश्न विचारला P2 जर एकटा काम करायला लागला तर तो किती दिवसामध्ये फिनिश करेल? पहा, P1 आणि P2 3 दिवसात काम पूर्ण करतात. त्यांचं 1 डे वर्क किती राहिलो? 1/3. P1 12 दिवसात फिनिश करतोय, त्याचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/12. आता आपल्याला शोधायचं P2. कसं शोधणार पहा. P1 प्लस P2चं आपल्याला एका दिवसाचं काम माहिती आहे 1/3. ओके, यातनं जर मी P1ला वजा करून टाकले तर मला P2 भेटेल का नाही हो? P2 भेटेल का नाही? म्हणजे अर्थात काय करायचं स्टुडंट आपल्याला? P1 प्लस P2 मधनं आपल्याला P1ला वजा करून टाकायचं आहे. काय भेटण्यासाठी? P2 भेटण्यासाठी. सो P2 शोधायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? P1 प्लस P2 मायनस P1 म्हणजेच काय स्टुडंट? 1/3 मायनस ऑफ 1/12. 1/3 मायनस ऑफ 1/12. आता परत आपल्याला डिरेक्ट सबस्ट्रॅक्शन करता येईल का? नाही, डिनॉमिनेटर सारखे करावे लागतील. 3/4 जर केल्यावर डिनॉमिनेटर सारखं होईल. रूल काय? वरच्या साईडला पण करावं लागेल. म्हणजे 12/12 मायनस 1/12 किती झाले स्टुडंट? हे 11/12. 11/12 हे काय झालं? ह्या P2चं एका दिवसाचं काम झालं. हे काय आलं स्टुडंट? P2चं 1 डे वर्क आलं. सॉरी, इथे चूक झालेली. इथे 12 घेतलं मी. 4 आहे ना, 4 - 1 येईल ना, म्हणजे हे किती येईल? 3/12 येईल. राईट. 4 - 1 ना, कारण इथे 4 1 जार 4, मी डिरेक्टली 12 घेतलं. सो 3/12 केलं तर स्टुडंट तुम्हाला काय भेटेल? 1/4. सो 1/4 काय आला? P2चा एका दिवसाचं काम आला. P2चं एका दिवसाचं काम 1/4 आहे, तर तो किती दिवसामध्ये काम फिनिश करेल? ह्याचा रेसिप्रोकल 4/1. 4/1लाच आपण काय म्हणतो? 4 डेज. सो 4 डेजमध्ये तो काम फिनिश करणार आहे. ऑप्शन नंबर ए त्याचा करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पण क्वेश्चन समजला असेल प्रॉपरली स्टुडंट्स. आता टू कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क, समीर टेक्स 6 days and Tanvir takes 8 days respectively. Okay, Sameer and Tanvir took ₹2,400 to do this work. When Amir joined them, the work was done in 3 days. म्हणजे तिघं एकत्र काम केलं तर ते 3 दिवसामध्ये फिनिश करत आहेत. व्हॉट इज द अमाऊंट पेड टू द अमीर? अमीरला अमाऊंट किती पे करते? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगा, समीर किती दिवसात काम फिनिश करतोय? 6 दिवसामध्ये. आणि हा जो नाव आहे तन्वीर 8 दिवसामध्ये. तर या दोघांचं जर एकत्र काम करायला लागले, समीर प्लस तन्वीर, तर एका दिवसात किती काम फिनिश करतील? समीर 1/6 आणि तन्वीर 1/8. म्हणजे हे किती वेळ स्टुडंट्स? मी डिरेक्टली सॉल्व्ह करून दाखवते. 7/24. हे कसं केलं मी? कम्प्लिटली लक्षात घ्या, एक असा नंबर पाहिला जो की कॉमन मल्टिपलमध्ये यायला पाहिजे 6 आणि 8च्या. 8 3 जार 24. वरच्या साईडला पण 3नी मल्टिप्लाय केलं. 6 4 जार 24. वरच्या साईडला पण मी 4नी मल्टिप्लाय केलं. म्हणजे वरच्या साईडला काय आलं स्टुडंट? 4 आणि इकडे 3. 4 + 3 झाला 7 आणि खालच्या बाजूला 24. हे काय? तन्वीर आणि समीरनी केलेलं वर्क डन. टोटल वर्क डन किती आलं? 7/24. आता अमीर येऊन जॉईन करतोय. अमीरचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/3. का? कारण अमीर कंप्लीट करतोय 3 डेजमध्ये. ओके, याचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/3. सो या 1/3 मधनं जेव्हा मी 7/24 जर वजा केलं, मला अमीरचं एका दिवसाचं काम भेटेल. स्टुडंट लक्षात घ्या, अजून एकदा एक्सप्लेन करते. अमीर येऊन जॉईन करतोय कोणाला? समीरला आणि तन्वीरला. तेव्हा ते काम फिनिश कधी होतं आहे? 3 दिवसामध्ये काम फिनिश होतं आहे. ह्याचा अर्थ आहे अमीर, समीर आणि तन्वीर ह्या तिघांचं 1 डे वर्क किती असेल? 1/3 हा झाला 1 डे वर्क. जेव्हा मी 1 डे वर्कमधनं ही व्हॅल्यू 7/24 वजा करेल, मला काय भेटेल? अमीर, समीर आणि तन्वीर. यामधनं मी समीर आणि तन्वीरचं जर काम मायनस केलं, मला भेटेल का नाही? अमीरचं वर्क. अमीरचं काय भेटेल? 1 डे वर्क भेटेल. बरोबर. सो अमीरचं 1 डे वर्क शोधायचं असेल तुम्हाला, तुम्ही कसं शोधणार स्टुडंट?
या सगळ्यांचं एकत्र केलेलं काम मायनस समीर आणि तन्वीरचं केलेलं काम म्हणजे 7/24. 3 8 24. डिनॉमिनेटर सारखे केले म्हणजे इथं किती आलं वरच्या साईडला 8/24 मायनस 7/24 म्हणजे राहिला किती 1/24. सो 1/24 काय आलं अमीरचं एका दिवसाचं काम. आता अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट व्हायली ते पण शोधता येतं आपल्याला. पहा, समीरचं एका दिवसाचं काम, तन्वीरचं आणि आमिरचं तिघांचं पण आपल्याकडे एका दिवसाचं काम माहिती झालं. आता 1/6 तन्वीरचं आहे 1/8 आणि ह्याचं किती आहे 1/24. या तिघांचं इंडिव्हिज्युअल काम आता आपल्याला भेटलेलं आहे. ह्याचा जर आपण रेशो काढला स्टुडंट, तर रेशो कसा काढणार आहे सिम्पली याच्यात लक्षात घ्या. आपण काय करतोय आधी तर डिनॉमिनेटर सारखे करून घेऊ. समजा ठीक आहे. तर 6 4 24 वरच्या साईडला किती येतं आहे 4 राईट. इथे पहा 8 3 24 गुणिले 3, इथे पण गुणिले 3, वरच्या साईडला किती आलं 3 राईट. आणि इथे 1 गुणिले 1 जरी केलात खालच्या साईडला 24 दिसतंय तुम्हाला. अर्थात आपण काय करतो डिनॉमिनेटर सारखे घेतोय. डिनॉमिनेटर सारखे केल्याच्या नंतर वरच्या साईडला काय येतंय 4, इथे काय येतंय स्टुडंट तन्वीरसाठी 3 आणि अमीरला काही डिनॉमिनेटर चेंज करायची गरज पडली का नाही. 24 होतं, 24 सगळ्यांचं केलं म्हणून 1. रेशो किती आला 4:3:1. 4:3:1 म्हणजे अमाऊंट जे आपण अमीरला द्यायला लागलोत ते किती असणार आहे 1/24 तर तो काम करतोय, 1/24 तर तो काम करतोय गुणिले 3 × 2400. वाय 2400 स्टुडंट्स? कारण एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 3 दिवस आणि अमाऊंट किती आहे 24,000. सो म्हणून आपण ही अमाऊंट जी आहे कॅल्क्युलेट करू. इथे किती येईल हे झालं 100 × 3 दिस विल गिव्ह मी 300. सो आपण अमाऊंट ऑफ किती पे करतोय आमिरसाठी 300 रुपये आपण इथे पे करत आहोत. ऑप्शन नंबर 1 करेक्ट येईल. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, स्पेशली हे की हे रेशो कसा आणला. ओके, इथे 4 कसं आलं, 3 कसं आलं आणि 1 कसं आलं हे समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकी तर सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम टेकन बाय ए टू फिनिश अ पीस ऑफ वर्क इज ट्वाइस द टाइम टेकन बाय बी अँड थ्राइस द टाइम टेकन बाय सी. म्हणजे याचा अर्थ काय होतो स्टुडंट, समजा जर एला x दिवस लागत आहेत काम फिनिश करण्यासाठी, तर बीला किती लागेल त्याच्या अर्ध समजा. का? कारण एला त्याच्यापेक्षा डबल टाइम लागतोय. कोणाच्या तुलनेमध्ये बीच्या तुलनेमध्ये. समजा बी मी x/2 घेतलं तर मग मला ए किती भेटेल ह्याचा डबल कशाचा x/2चा. x/2चा डबल काय असतो x असतो. म्हणून मी डिरेक्टली एला x डेज घेतलं, बीला x/2 आणि सीला किती वेळ लागतोय स्टुडंट मग x/3 राईट. कारण थ्राइस टाइम टेकन बाय सी म्हणजे सीला जेव्हा मी x/3 घेईल तेव्हा माझ्या एचा टाइम किती होईल ह्याच्या तिप्पट 3 गुणिले x/3. 3 से 3 कटा इसीलिए ए का x आ रहा है अशा पद्धतीने राईट. म्हणून एचा टाइम किती घेतला x डेज, बीचा घेतला x/2 आणि सीचा घेतला x/3. आता यामध्ये प्रश्न काय विचारला, इफ ऑल ऑफ देम वर्क टुगेदर, सगळे जर एकत्र काम करायला लागले तर ते काम कधी फिनिश करतील 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये काम फिनिश करतील. मग यांचं 1 डे वर्क किती राहील हो, यांचं 1 डे वर्क राहील 1/2. हे काम पूर्ण करतील 2 दिवसात आणि एका दिवसाचं काम किती आहे इथे 1/2 राईट. म्हणजेच 1/x + 2/x + 3/x हे काय झालं स्टुडंट, एचा 1 डे वर्क, बीचा 1 डे वर्क आणि सीचा 1 डे वर्क. हे जर आपण बेरीज घेतली ही कशाच्या बरोबर येणार आहे 1/2च्या बरोबर येणार आहे. का? कारण ह्या तिघांचं पण एका दिवसाचं काम किती आहे 1/2 आहे राईट. आता सॉल्व्ह करायला सगळीकडे x डिनॉमिनेटरमध्ये आहे, डिरेक्टली वरची बेरीज घेऊ शकता. 1 + 2 + 3 म्हणजे किती झालं 6/x = 1/2. सो व्हॅल्यू ऑफ x किती येईल 6 गुणिले 2 म्हणजे 12. सो स्टुडंट हे काय झालं तुमचं एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. सो टाइम टेकन बाय बी विचारलंय, बी अलोन. सो बीला किती वेळ लागेल, बीला दिलेले स्टुडंट्स इथे तुम्हाला x/2 टाइम लागतोय काम कंप्लीट करायला. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 12/2 म्हणजेच हे 6. बीला किती दिवस लागणार आहेत 6 दिवस काम फिनिश करण्यासाठी. आय होप तुम्हाला हा पण क्वेश्चन प्रॉपरली समजला असेल.
एक अजून एक क्वेश्चन आहे स्टुडंट, हा क्वेश्चन ऑलरेडी मी क्लासमध्ये कंडक्ट केला आहे. सो टेल मी दी आन्सर इन दी कॉमेंट सेक्शन की याचं आन्सर काय येणार आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन ऑलरेडी मी क्लासमध्ये घेतला आहे स्टुडंट्स. ज्या स्टुडंट्सनी नाही पाहिलं ॲटलिस्ट त्या स्टुडंटनी ट्राय करा आणि मला ह्या कॉमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर जे आहे पिन डाऊन करून सांगा. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट, ज्यामध्ये आपण आज टाईम अँड वर्क प्रॉपरली काही क्वेश्चन्स जे आहे जे येऊ शकतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत ते घेतलेले. त्यामध्ये काही डाऊट असतील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगू शकता. अँड इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज डू सबस्क्राईब इट अँड लाईक इट. Thank you for joining the session. Have a great day everyone. Bye.